बालमबाबा फाउंडेशनचा व्यसनमुक्तीसाठी समाजाला जागवणारा प्रेरणादायी पुढाकार। व्यसनमुक्ती समाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल नाशिक जिल्ह्यात टाकण्यात आले आहे। बालमबाबा फाउंडेशन आणि नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र निराधार आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती या ज्वलंत सामाजिक विषयावर सिन्नर तालुक्यातील मुंढेगाव येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। बालमबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर शेख यांच्या पुढाकारातून हा समाज उपयोगी उपक्रम साकार झाला। काही दिवसापूर्वी डॉक्टर झाकीर शेख यांनी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राला भेट देत येथील व्यसनाधीन व पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींशी संवाद साधला होता। त्याच सामाजिक जाणीवेतून या व्यक्तींना योग्य दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संस्थेचे संचालक मधुकर गीते यांनी प्रास्ताविक करत नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रवासाची, कार्यपद्धतीची व आतापर्यंत घडवून आणलेल्या सकारात्मक बदलांची सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम, मानसिक बदल, कुटुंब व समाजावर होणारे परिणाम तसेच व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दात मांडले। त्यांच्या अनुभवाधारित मार्गदर्शनामुळे उपस्थितांना नवी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाला। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बालमबाबा फाउंडेशनचे सचिव महेश थोरात यांनी केले। समारोप प्रसंगी डॉक्टर झाकीर शेख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी बालमबाबा फाउंडेशनच्या या समाज उपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक केलं। त्यानंतर फाउंडेशनच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रमही पार पडला। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमाची आज नितांत गरज असून बालमबाबा फाउंडेशनचा हा पुढाकार समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। आज म्हणजे गेल्या 11 ते 12 वर्षांचं तप कुठेतरी फळाला आला असं मला वाटतं। आणि आज पंचकृषीतील आणि वडाने गावचं सगळे मित्र हे घडलं डॉक्टरांच्या एका येण्यामुळं। हा सगळा मित्र परिवार, हा सगळा परिवार जोडला गेला। मी सर्वात प्रथम आपलं सगळ्यांचं मनपूर्वक नवोदय परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतोय। नाहीये हा प्रवास 2000 मध्ये हा विचार आला आणि व्यसनमुक्ती केंद्र ग्रामीण भागात चालू करावं या माध्यमाचा विचार आला। आणि 2002 मध्ये हे जर करायचं असेल तर मला माझी नोकरी सोडावं लागेल हा विचार केला आणि नोकरी सोडली। आम्हाला सुरुवात झाली आणि 2021 मध्ये ज्या मनोरुग्णांविषयी अनेक कुतूहल होतं, माझी एक मावशी मनोरुग्ण होती आणि हा प्रकल्प आपण चालू करावं, मनोरुग्णांचं दुःख पाहिलं आणि मग हा प्रकल्प आम्ही या माध्यमातून चालू केला। आणि आज त्या प्रकल्पाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतो, चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं। आणि हे सगळं होत असताना काल परवा डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी हे सगळं पाहिलं आणि हा परिवार, इतका मोठा परिवार या ठिकाणी जमा केला। मी खरोखर डॉक्टरांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि स्वागत करतोय, कारण एवढा मोठा परिवार आणणं ही सोपी गोष्ट नाहीये। डॉक्टरांचं प्रेम, डॉक्टरांचा आदर्श या सगळ्या लोकांनी पाहिला आणि म्हणून एकदा मी पुन्हा एकदा आदर्श त्यांचं सत्कार आणि स्वागत करतोय, इतकंच बोलतो। पण भविष्यामध्ये हा प्रकल्प थांबण्याजोगता नाही, ही समस्या खूप मोठी आहे। या समस्यांना आपल्या सारख्यांचे हात लागल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही, कारण मनोरुग्णांचं दुःख, मनोरुग्णांच्या वेदना या अतिशय भयानक आहे। त्यासाठी मला आपल्या सगळ्यांची गरज आहे। हा प्रकल्प पुढे पुढे जावा, अनेक मनोरुग्णांना सपोर्ट मिळावा, त्यांचं पुनर्वसन व्हावं, इतकीच इच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
बालमबाबा फाउंडेशन आणि नवोदय व्यसनमुक्ती केंद्र तसेच निराधार आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या दिशादर्शक व्याख्यानमालेचे वक्ते नाशिक शहराचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माजी मार्गदर्शक डॉक्टर सीतारामजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे माझ्या या कामाला नेहमी सपोर्ट करणारे या नवोदय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकरांना गीते, माझ्याबरोबर आलेले नाशिकवरून निवृत्ती महाराज हरिगळे, अर्जुनभाई ठिळे, अनिशेख चौगुले, संजयजी जाधव, संपतराव देवगिरे, रत्नाकरजी गायकवाड, नागर गुजे सर, त्याच्यानंतर राजेशजी गडाख, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले वडाळी परिसरातील माझे सर्व इथे चिंतक सर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसारणामध्ये माझ्या कार्यामध्ये 2 ओळी लिहिल्या. दुरितांचे तिकडे जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लावो प्राणी जाते. याचा अर्थ असा आहे की हे दुष्कर्म आहे, त्यात एक व्यसनी जरी असले ते दुष्कर्म आहे. यांच्या दुष्कर्माचा अंधार नष्ट हो, या संपूर्ण जगामध्ये स्वधर्माचा सूर्य हो आणि ज्याला जे जे हवंय ते मिळो. आणि मला असं वाटतं का हे सर्व कार्य या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे मधुकरांना करतायत आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस या पुतळ्यावर जन्माला येतो, परंतु माणुसकी आपल्याला जन्माला घालावी लागते. या समाजामध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत, जे दुःखी आहेत, जे पीडित आहेत, यांच्या डोळ्यातून निघणारे अश्रू आम्ही थांबू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की ते आपण पुसू शकतो. कारण प्रार्थना करणाऱ्या होटा इतकेच मदत करणारे हात सुद्धा श्रेष्ठ आहेत. आणि हे सर्व कार्य अक्का आणि मधुकरांना तुम्ही करतायत. कोल्हे सरांचं सुद्धा समाज प्रबोधन, वैचारिक समाज प्रबोधन होत आहे. आणि मी या दोन्ही लोकांना मानाचा मुजरा करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत बी करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन वडांगी आणि पंचक्रोशीतील जे काही माझे चिंतक आहे, माझे मित्र, माझे परिवार आहेत, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यातले जे काही आहे मोटिवेशन ते तुम्हाला एनर्जी देणारं होतं. तर त्याच्यामध्ये आपण जसे या मुलांनी काही शेरोशायरी सांगितली तसं मी तुम्हाला एक हार को जीत के इम्कान से बांधे हुए रख, किसी मुश्किल को किसी आसान से बांधे हुए रख. म्हणजे तुम्ही जो निश्चय केलाय त्याला तुम्ही दृढ निश्चयाने सामोरे जा आणि तो कंटिन्यूअस तो त्याला हे कर. याद रखो, हर कोई कभी न कभी कहीं ना कहीं टूटा है. प्रत्येक जण आमच्यापैकी सुद्धा हर कोई कहीं न कहीं कभी न कभी टूटा है. जो कहता है कि नहीं टूटा वो झूठा है. और एक याद रखो, जब भी आप कोई कोशिश करते हो या तो आप जीतते हो या तो सीखते हो, हारते कभी नहीं. बरोबर आहे. आता तुम्ही ज्या गोष्टीवर सवार झाला म्हणजे घोडसवारी, शेरस्वार म्हणजे घोडसवार आणि एक टिपलं म्हणजे लहान मुलगा. तर तो शेर असा आहे, गिरते हैं शेरस्वार ही मैदानी जंग में. मैदानी जंग मध्ये कोण पडतं? गिरते ही शेरसवार ही मैदानी जंग में. वो टिपलं क्या गिरेगा? जो घुटनों के बल चले. गिरणार कोण नाही? जो प्रयत्न करेल. आणि गुरु ठाकूरांची एक छान कविता आहे जी पण मोटिवेशनल आहे. असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून नातरे, नजर रोखुनी नजरेमध्ये अंशाला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून नातर, नजर रोखुनी नजरेमध्ये अंशाला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा जाती, असे दांडगी इच्छा जाती, मार्ग तयाला मिळती 70. किती मार्ग? अनंत मार्ग मिळतात. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता हे बेहतर.
नजर नको नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता काय तुम्ही दुरुस्त झाला तर काय करायचंय, परत आता निश्चय करायचंय. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर आपल्याला असं आयुष्य जगायचे पुढे, आणि त्या आयुष्य चांगलं जगण्यासाठी, मोटिवेशन मिळण्यासाठी तुम्हाला भविष्य काळात दुरुस्त झालं तर नोकऱ्या असतील, बिझनेस असतील, किंवा तुम्हाला काही फंडिंग असेल एखाद्या छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी, बिझनेससाठी, किंवा घरातल्या हाऊस होल्ड बिझनेससाठी ही मोठी मंडळी, ही समाजाचे 4 पिलर या ठिकाणी बसलेले आहेत. ही मंडळी तुम्हाला निश्चित मदत करतील. तुम्ही तिकडे सेलिब्रिटी जर पाहिले, त्यांची नावं मी या ठिकाणी घेत नाही, परंतु ती सेलिब्रिटी असे अनेक आहेत की जे सुद्धा वाट चुकले होते, त्यांना सुद्धा या गोष्टीला सामोरं जावं लागलं. परत जागा येऊन ते परत त्यांची उंची आता त्यांनी गाठलेली आहे. एक सोबर नावाचं मॉडेल आहे. सोबर म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस परत असं रिलॅक्स येईल, परत ती गोष्ट करावी, त्याचं 2 मिनिट थांबा, थांबल्यानंतर परत त्या गोष्टीवर ऑब्झर्व करा, फिलिंग करा, विचार करा. त्यानंतर एक छोटासा ब्रीथिंग एक्सरसाइज करा. त्यानंतर कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या तुम्हाला आवडीची गोष्ट आहे, वाचन असेल, संगीत असेल, त्याच्यामध्ये ऍक्ट व्हा आणि परत या गोष्टीकडे तुम्ही वळू नका. आणि याचा इफेक्ट कसा होतो की हा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही, लगेच दिसणार नाही. याच्यात दोन उभे राहा, पुढे पुढे शेवटची ऍक्टिव्हिटीज आहे आपली, त्याला कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही काय करायचे? नाही, पूर्वी शाळेवरची पहिला शिक्षक होतो, नंतर संस्थेने त्याची जागा बाई वाढल्यानंतर मी आता प्रयोगशाळा पण आता विज्ञान शिकवतो. तू आता हे 2 लोक या ठिकाणी आलेले आहेत. यांनी परत जर तुमच्या कामाला सुरुवात केली तर ती किती वाढ होईल, किती पटीमध्ये तुम्ही मोठे व्हाल, याचे ग्रॅज्युअल इफेक्ट म्हणतात, त्याला कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. जे तुम्हाला 1% इम्प्रुव्हमेंट सांगितलं, तसं ती 1% इम्प्रुव्हमेंट केली तर तुम्ही पुढे 2, 5, 10 वर्षामध्ये किती मोठे होणार. तो आर्टिस्ट असेल, तो जे कुठे चित्रकार मोठे, भूषण साहेबांसारखे तुझे चित्र कुठल्या जाऊ शकतात. आज आम्हाला आमचे मित्र डॉक्टर झाकीर शेख यांच्यामुळे एक चांगला दिवस पाहायला मिळाला. आज आम्ही या ठिकाणी आलो, असे मधुकरचे गीते यांनी जो काही इथे उपक्रम चांगला राबवलेला आहे, तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे, अजून त्यांचं बऱ्याचशा काही गोष्टी इथं त्यांनी चालू केलेल्या आहे. आणि त्यासाठी आम्हाला लाभले सगळ्यात मोठे ECB जे आमच्याकडे होते, डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब असतील, आमचे सगळे मित्र कंपनी. आज आम्ही इथे आलो. आज खऱ्या अर्थाने चांगलं वाटलं का कोणीतरी कोणासाठी तरी काहीतरी काम करताय. अनेक ठिकाणी आपण भाषण करत असतो, बोलत असतो, अनेक लोकांना काहीतरी सांगत असतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण स्वतःपासून एखादी गोष्ट चालू करत असतो, त्याला खरंच एक चांगल्या कामाची सुरुवात आपण म्हणत असतो. त्यामुळे मनापासून मी डॉक्टर झाकीर शेख यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी एका चांगल्या ठिकाणी आम्हाला इथे घेऊन आले. आणि शुभेच्छा तुम्हाला सुद्धा देईल, मधुकर गीते साहेबांना सुद्धा, तर त्यांनी खूप चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे. भविष्यात सुद्धा त्यांनी असाच उपक्रम चांगला राबत राहावा, त्यांच्या मनापासून शुभेच्छा. आज आमच्या बालम बाबा फाउंडेशन आणि सर्व डॉक्टर झाकीर शेख यांच्या मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आमचे जे व्यसनाधीन झालेले बांधव असतील आणि काही मनोरुग्ण, या सर्व लोकांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे आणि त्यांच्यात व्यसनाधीनता कमी करून व्यक्तिमत्व घडवण्यापर्यंतचं काम आमच्या परिसरातील मधुकरांना गीते करतायत. ह्या कामाला आपला खारीचा वाटा असावा या भावनेतून डॉक्टर झाकीर शेख साहेब आपला सर्व मित्रपरिवार या ठिकाणी घेऊन आले आणि समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सर्वांनी या ठिकाणी सर्वांना मदतीचं आवाहन केलं. आणि पाहता पाहता प्रत्येक जण छोटी मोठी मदत करण्याचं आश्वस्त करून आणि काही जण प्रत्यक्षात या ठिकाणी लगेच मदत करतायत. हे आजच्या कार्यक्रमाचं फलित असं समजायला लागेल. माणूस ही एकच जात आणि माणुसकी हा एकच धर्म, ही भावना जोपासण्याच्यासाठी वडंगळी आणि मिंडी परिसरातून आलेल्या सर्व पंचक्रोशीतील नागरिकांचं या निमित्ताने मी स्वागत करून या संस्थेला मदत करण्याचं पुनश्च एकदा बालमबाबा फाउंडेशनच्या वतीने नम्र आवाहन करतो आणि थांबतो.
या ठिकाणी मधुकर अण्णा गीते साहेब हे मेंटल रिटार्ड अँड ड्रग ॲडिक्शन, जे की मी देखील त्या कामासाठी प्रयत्न केला किंवा माझा इच्छा असते, पण ते एवढं अवघड काम आहे. असं अवघड काम जे त्यांनी सुरू केलं आहे, ज्यांना हे मनात इच्छा आहे त्यासाठी जरी सपोर्ट केला तरी याच्यासाठी देवा केला अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा, या उक्तीप्रमाणे खरंच एक समाधानाची जे सेल्फ ॲक्च्युलायझेशन शेवटची स्टेज आहे, माणसाला अंतिम सत्य तिथपर्यंत पोहोचता येईल. आणि या ठिकाणी सर्वांच्या धमन्यांमध्ये सारखंच रक्त वाहतं. त्यामुळे देव त्यांनी माणसात पाहिला, कुठला जाती धर्म पंथ न पाळता जे डेस्टिट्यूट म्हणजे मेंटल रिटार्ड असतील किंवा ड्रग ॲडिक्शन्स लोक असतील त्यांना आणून या ठिकाणी इतकं मोठं काम करतात. आणि त्या ठिकाणी समाजाचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. हे लक्ष वेधण्याचं काम समाजामध्ये जसं 4 पिलर काम करत असतात बिल्डिंगसाठी, तसं डॉक्टर जाकीर शेख साहेब जे आमचे जुने मित्र आहेत त्यांनी हा योग या ठिकाणी घडवून आणला. जे माझ्यामध्ये धाडस नव्हतं मेंटल रिटार्ड किंवा ॲडिक्शनच्या लोकांसाठी काही करण्याचं, ते धाडस या ठिकाणी खरोखर मला निर्माण केलं. आणि यापुढे सक्रिय सपोर्टिव्ह सहभाग या सगळ्या निमित्ताने घेण्याची जी काही इच्छा त्यांनी माझ्यासोबतच अजून काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्यामध्ये देखील एक जिज्ञासा जागृत केली. त्याबद्दल मी डॉक्टर जाकीर शेख साहेब तसंच या संस्थेसाठी मोठं काम करणारे मधुकर अण्णा गीते साहेब या दोघांचेही आभार मानतो. आणि समाजाने अशा मोठ्या शासनाकडून जे काही फंडिंग येत असेल ते येत असेल, पण समाजामध्ये अत्यंत सशक्त असे लोक आहेत, त्यांनी या समाज कार्याला जोडून त्यांनी एक आकडेवारी पण सांगितली. त्या आकडेवारीला याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. या ठिकाणी सध्या मेलसाठी म्हणजे पुरुषांसाठी फक्त सध्या सेंटर आहे, फिमेलसाठी सुद्धा त्या गोष्टींची गरज आहे. आणि मी तर नेहमी सांगतो यूथ आणि वुमेन एम्पॉवरमेंट इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर इन द इंडिया. वुमेन एम्पॉवरमेंटसाठी महिलांसाठी एक सेंटर असावं, म्हणजे त्यांच्या कार्याला इरावती कर्वेंच्या परिपूर्ती पुस्तकासारखं त्यांच्या कार्याला परिपूर्ती येईल. त्या कार्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो आणि आपल्या समाजातील सर्व घटक या कामासाठी जोडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो.